हॅलो, श्री स्वामी समर्थ. थंडी चालू झालेली आहे. मार्केटमध्ये खूप सारे गाजर आलेले आहे. मस्त गुलाबी गुलाबी गाजर आलेले आहेत. तर थंडी चालू झाल्यावरती मी तर पूर्ण थंडीमध्ये 5 ते 6 वेळा तरी माझं गाजरचा हलवा बनवून होते. तुम्ही किती वेळेस बनवता गाजरचा हलवा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज आपण तुम्हाला कळालंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत. खूप छान अशी ही एक मिठाई आहे. तर चला वळूया किचनकडे. तर गाजर जे आहे मी इथं अर्धा किलो घेतलेले आहे. त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. आपल्याला 4 ते 5 वेळेस धुवून घ्यायचं आहे. आणि वरची जी पातळ साल आहे ती काढून घ्यायची आहे. त्याचे जे त्याला छोट्या छोट्या मोळी असतात आणि माती असते ती सगळी त्या सालीबरोबर निघून जाते. बघू शकता असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि जे त्याचे मूळ आहे त्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे माझं साल काढून झालेलं आहे गाजरचं. असं स्वच्छ आपले गाजर दिसले पाहिजे, कुठेच त्याला ते मोळी किंवा असं माती दिसली नाही पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला आता एक किसली लागणार. तर किसनी जी जाडवाली साईड असते त्या साईडनं किसू शकता तुम्ही या प्रकारे. किंवा छोटे छोटे पिसामध्ये कट करून मिक्सीला लावायचं आणि दरदरीत पिसून घ्यायचं. अशी जास्त बारीक अशी पेस्ट नाही करायची. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं म्हणजे जो आपला चॉपर असतो, जे सलाड वगैरे बनवण्यासाठी आपण यूज करतो, त्या चॉपरमध्ये पण तुम्ही छोटे छोटे तुकडे करून असं दरदरीत तुम्ही चॉप करू शकता. असं माझं इथं किसून झालेलं आहे. किती छान दिसते बघा, मस्त. आणि मी जाड्या किसनीनं किसलेलं आहे. हे तुम्ही पण जाड्याच किसनीनं किसता. मस्त असं किसायला थोडं हार्ड जाते, पण काय नाही, होते, लगेच होते जाड्या किसनीनं आपण जर किसलं तर. तर मी एकीकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली. माझी कढई गरम झालेली आहे. तर ह्या अर्धा किलोसाठी मी इथे जो आपण नाश्त्याला यूज करतो त्या चमचनी 3 चम्मच मी इथे तूप ॲड करते. हे तूप मी घरी बनवलेलं आहे. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला दाखवेल की कसं बनवायचं तूप. आणि जो आपण गाजर किसलेला आहे तो तूप गरम झालं की त्याच्यात टाकून द्यायचं आहे आणि मस्तपैकी याला परतवायचं आहे. हे गाजर आपलं अर्धं झालं पाहिजे, जेणेकरून अर्धा किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं हे. तर कसं हे जो गाजर हलवा आपण बनवतो आहे हे 8-10 दिवस टिकतो आहे. तर बघू शकता असा अर्धा गाजरचा जो आपला किस होता तो अर्धा झालेला आहे. आणि मी त्याच्यामध्ये नंतर मग ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेत. तुम्हाला जसं आवडते तसे तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता. तर आणि थोडंसं ड्रायफ्रूट टाकल्यावरती पण आपल्याला परतून घ्यायचं आहे की ड्रायफ्रूट पण आपले थोडे तुपामध्ये भाजले गेले पाहिजे. आणि मी अर्ध्या किलोला 1 वाटी मीडियम साईजची वाटी मी साखर घेतलेली आहे. आणि हलकंसं 1 चिमूटभर मी मीठ ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. मिठाने छान अशी टेस्ट येते, तर तुम्ही नक्की मीठ ॲड कर जा. आणि इथं मी तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही माझे व्हिडिओ कुठनं बघता. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि मला सपोर्ट नक्की करा. माझे व्हिडिओ रोज तर मी टाकत नाही, मला तेवढा वेळ भेटत नाही, पण जसं मला जमते तशी मी व्हिडिओ बनवून टाकत असते. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि इथं आपला जो गाजरचा हलवा आहे तो होतच आलेला आहे. बघू शकता किती कमी याच्या झाले. आणि याला मोजून मला 10 ते 15 मिनटंच लागलेले आहे पूर्ण रेडी करण्यासाठी. आता मी जी दुधावरची साही आहे ती ॲड करते याच्यामध्ये. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण छान टेस्ट लागते. साई नसेल तर दूध पण टाकू शकता 2-3 चम्मच. हे 2 किंवा 3 चम्मच साई असेल माझ्याकडे
तर मी ॲड केले आणि चांगलं आपल्याला 5 मिनटं ते दूध टाकल्यानंतर ते दूध आटू द्यायचं आहे, कारण हे गाजरचा हलवा आपल्याला थोडे दिवस राहायला पाहिजे. आता पूर्ण असं रेडी झालेलं आहे. आपल्याला लास्टला हे जो खोया आहे तो ॲड करते मी, एकदम लास्टला टाकायचं हे खोया, आणि खूप छान अशी टेस्ट होते. या पद्धतीनं जर तुम्ही बनवलं, मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही गाजरचा हलवा बनवला तर खूप छान गाजरचा हलवा बनतो. नक्की या मी जसं सांगितले तसं बनवा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा गाजरचा हलवा कसं बनलं आहे. मी ते थोडी विलायची पूड ॲड केलेली आहे टेस्टसाठी. खूप छान अशी टेस्ट येते विलायचीनं. तर नक्की तुम्ही असं मी सांगितलं त्याप्रमाणे गाजरचा हलवा बनवून बघा आणि मला पुढच्या माझ्या याला कमेंट करून सांगा की तुमचा गाजरचा हलवा कसा झालेला. तर माझा तर गाजरचा हलवा इथं रेडी झालेला आहे. मी आता सर्व करायला घेते. किती छान दिसतोय बघा कढईमध्ये, मस्त असा कलर आला आहे आपल्या गाजरच्या हलव्याला. आणि वेळ पण जास्त लागत नाही, आपल्याला वाटते पण नाही वेळ लागत, होते पटकन. 10 ते 15 मिनटात तर माझं बनून झालेलं. बघा माझं सर्व करून झालेलं आहे. मस्त गरम वाफा निघते, थंड पण छान लागते, पण थंडीमध्ये गरम गरम खायला मजा वेगळीच असते. तर गरमागरम मी इथं सर्व करायला घेते. वरनं थोडेसे ड्रायफ्रूट ॲड करते, कारण माझ्या घरी माझ्या मुलीला ड्रायफ्रूट टाकून आवडते, तर मी ड्रायफ्रूट टाकून मी आता इथं एन्जॉय करते. खूप मस्त असं झालेलं आहे. मी सांगते म्हणून नाही, तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा मी सांगितल्याप्रमाणे, आणि तुम्ही बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमचा गाजरचा हलवा कसं झालेलं. तर भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.